सध्याच्या पॅरेंटिंग जर्नीमध्ये नेमकी गडबड कुठे होते यावर विचार करण्यासारखे बरेच मुद्दे आहेत. जसं की स्क्रीन ॲडिक्शन, इमोशनली डिस्कनेक्ट असणं, सतत इतर मुलांसोबत होणारी तुलना, वाढणाऱ्या अपेक्षा आणि बऱ्याच. नमस्कार, मी दीपिक्षा, अ सर्टिफाईड पॅरेंटिंग कोच. पॅरेंटिंगमध्ये काय नाही केलं पाहिजे हे सगळेच सांगतात, पण पॅरेंटिंगमध्ये नक्की काय केलं पाहिजे ज्यामुळे आपली ही जर्नी इझी होईल हे मात्र कोणीही सांगत नाही. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या भाषेतून आणि वेगवेगळ्या माध्यमातून पॅरेंटिंग रिलेटेड माहिती उपलब्ध आहे, पण मला आपल्या मातृभाषेत जास्तीत जास्त मराठी पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी हे खूप मनापासून वाटतं आणि म्हणूनच मी ही जर्नी स्टार्ट केली आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे की प्रत्येक पालक त्यांच्या मुलांसाठी त्याच्या परीने बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी कुठेतरी कमी पडतोय किंवा माझं काहीतरी चुकतंय हा गिल्ट मनामध्ये बाळगण्याऐवजी पालक म्हणून मला काय सुधारता येईल, मला स्वतःमध्ये काय बदल करता येतील ह्याचा मात्र प्रत्येक पालकाने विचार करायला हवा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही एक मराठी पालक असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पॅरेंटिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्याकडून चुकणार नाहीत. सध्या सोशल मीडियावर आपण बऱ्याच पॅरेंटिंग रिलेटेड रील्स आणि व्हिडिओज पाहत असतो आणि आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपण पालक म्हणून काहीतरी माझं चुकतंय का असे सतत विचार येत राहतात आणि आपण नकळतपणे एका गिल्ट लूपमध्ये अडकतो. प्रत्येक समाजामध्ये लग्न झाल्यानंतर मुलं करायची हे सांगितलं जातं, पण त्यांची पॅरेंटिंग कशी करायची हे मात्र सांगितलं जात नाही आणि कोणी शिकवतही नाही. तसंच सतत बदलणारे ट्रेंड्स आपण न चुकता फॉलो करतो, पण आपण आपल्या स्वतःमधले जुने विचार आणि जुन्या पद्धती मात्र मोडायला तयार नसतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपला मोबाईल बिघडतो त्यावेळी आपण एकतर नवीन आणतो किंवा त्याला रिपेअरिंगला देतो. आपण तो तसाच ठेवून नाही देत. तसंच जेव्हा पालक म्हणून आपल्याला स्वतःमध्ये काही गोष्टी चेंज करायच्या असतात त्यावेळी मात्र आपण एक पाऊल पाठी येतो. पण इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर का आपल्याला स्वतःच्या मुलांमध्ये जर बदल जाणवायचे असतील तर पालक म्हणून आपल्याला स्वतःमध्ये आधी बदल घडवावे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत शेअर करा.